आज अगदी 5 मिनिटात, बिलकुल 5 मिनिटात आपण सकाळचा टेस्टी आणि हेल्दी नाश्ता बनवूया. सकाळचा नाश्ता म्हणा किंवा मग मुलांच्या टिफिन सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर इथे मी घेतली आहे चण्याची डाळ. अर्धा कप चण्याची डाळ आहे. ही मी अर्धा तास आधी भिजत ठेवलेली होती. स्वच्छ धुवून घ्यायची सुरुवातीला, नंतर तिला भिजत घालायची अर्धा तास आणि भिजल्यानंतरसुद्धा ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळ बघा अगदी व्यवस्थित भिजल्या गेलेली आहे. आता यातलं हे पाणी तेवढं आपण फेकून द्यायचं आणि ही डाळ मिक्सरच्या भांड्यात घालायची. नंतर आपण त्यात घालायचं एक छोटा आल्याचा तुकडा. नंतर त्यात घालायच्या 2-3 हिरव्या मिरच्या. थोडीशी आपण त्यात घालूया कोथिंबीर. 1 चमचा जिरं घालायचं आणि नंतर आपण यात घालायचं पालक. तर आता पालक बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला हा नाश्ता किती हेल्दी होणार आहे. टेस्टी तर होणारच आहे, शिवाय हेल्दी पण होणार आहे. तर थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर इथे मी बारीक करून घेतलेलं आहे. नंतर त्याला एका वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचं. नंतर आपण त्यात घालायचं मीठ चवीनुसार, गरजेनुसार. थोडंसं पाणी घालायचं आणि हे फेटून घ्यायचं. तर साधारण मिनिट 1.5 मिनिट आपण हे बॅटर फेटून घ्यायचं. म्हणजे काय होणार, फेटल्यानंतर हे थोडंसं हलकं होईल. आणि खूप पातळ करायचं नाही किंवा खूप घट्टही करायचं नाही, अगदी मीडियम करायचं. तर इथे मस्त असं फेटून घेतलं. यात आपल्याला इनो खायचं सोडा काहीही वापरायचं नाही आहे. तर इथे मी घेतलं 1 कांदा बारीक कापून घेतलेला आहे. नंतर त्यात घालायचं थोडंसं गाजर बारीक किसून घ्यायचं, ते घालायचं. थोडीशी कोथिंबीर घालायची. गरज वाटली तर थोडंसं मीठसुद्धा तुम्ही त्यात घालू शकता आणि हे मिक्स करून घ्यायचं. तर गॅसवर मी ठेवला एक नॉनस्टिक तवा. त्यात घालायचं तेल. तर अगदी अर्धा चमचा तेल मी घातलेलं आहे, त्यापेक्षा जास्त नाही. थोड्याशा अगदी कमी तेलात आपल्याला हा नाश्ता करून घ्यायचा आहे. त्यावर घालायचं 1 चमचाभर बॅटर आणि पसरून घ्यायचं. तर तवा खूप गरम करायचा नाही सुरुवातीला, थोडासा मीडियम गरम करायचा. नंतर त्यावर बॅटर घालायचं. नंतर त्यावर आपण घालायचा पावभाजी मसाला आणि या मसाल्यानेच आपल्या नाश्त्याला अगदी मस्त चव येणार आहे. त्यामुळे हा मसाला स्किप करायचा नाही. थोडासा हवं तर थोडासा तुम्ही जास्तच घालू शकता, मस्त लागते आणि चव. नंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर जी आपण बारीक करून ठेवली ती यावर घालायची. गॅस आता मीडियम ठेवायची. वरनं 1 चमचाभर आपण तेल घालायचं आणि 2 मिनिट खालची बाजू ही आपण थोडीशी भाजून घेऊया. 2-1 मिनिट भाजून घ्यायची, त्यापेक्षा जास्त नाही. आणि आता हे आपण पलटून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त सुरेख रंग आला आहे. पालक घातले आपण, त्यामुळे मस्त असं हिरवंगार झालेलं आहे. आता हे आपण काढून घ्यायचं. दुसरंसुद्धा असंच करून घ्यायचं. चमच्यावर बॅटर घालायचं, त्याला फिरवून घ्यायचं. त्यावर मस्त असा पावभाजी मसाला घालायचा आणि कांदा टोमॅटो जो आपण बारीक करून ठेवला होता तो घालायचा. वरनं 1 चमचाभर तेल घालायचं. 2 मिनिट त्याला आपण असं होऊ द्यायचं. यात आपण कुठलाही इनो किंवा खायचा सोडा अजिबात वापरलेला नाही आहे. टेस्टी आहे, हेल्दी आहे. आपण पालक घातले आहे, त्यामुळे तो मस्त असा टेस्टी होतो. सकाळच्या नाश्त्याला बनवा किंवा मग असं बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये दिलं तरीही अगदी मस्त लागतं चवीला. आणि थोडासा काही वेगळा प्रकार असला की मुलंसुद्धा आवडीने खातात. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.